विकास। सतत नौटंकी करून महायुतीच्या शासनाविरोधात विनाकारण गैरसमज पसरवणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे। काल जैनुद्दीन आव्हाड म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा शालेय जीवनामध्ये पुस्तकांमध्ये समावेश न करावा याच्याकरता एक आंदोलनाचा फार्स केला। याच्या अगोदर शिक्षण मंत्र्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे, असा कुठला काय शासनाने निर्णय घेतलेला नाही अजून। असं असताना नेहमीच त्यांना नौटंकी करायची सवय आहे आणि या नौटंकीतून शेवटी त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे। काल त्यांनी हे माडमध्ये जाऊन मनुस्मृतीचा जाळण्याचा प्रयत्न केला आणि जाळताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेतला होता आणि एक कार्यकर्ता त्यांना सांगतोय हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या हातात आहे, तरीसुद्धा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्याबरोबर असलेल्या बाकीच्या अनुयायांनी तो फोटो फाडला। त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे, त्यांच्या विचाराला तिलांजली दिलेली आहे फोटो फाडून। त्याच्यामुळे घटनेचा खऱ्या अर्थानं जो काय अपमान करण्याचं काम हे काल जितेंद्र आव्हाडनी केलेलं आहे। त्याच्याबद्दल जर शरद पवार साहेब जर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानतात किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील तर त्यांनी जितेंद्र आव्हाडसारख्या लोकांची पक्षातून हकालपट्टी करावी। जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, राजकीय संन्यास घ्यावा आणि आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र देतोय की त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी। काल भरत गोगावलेने असं एक स्टेटमेंट केलेलं आहे की जितेंद्र आव्हाडबरोबर आलेले लोक स्थानिक नसून ती बाहेरच्या इकडे नाही, जितेंद्र आव्हाडला नौटंकीच करायची होती, त्यामुळे काय नाटकात काम करणारी पात्र काय स्थानिक नसतात, बाहेरचेच असतात। ते फक्त दाखवायचं होतं, त्यांना फक्त शरद पवार साहेबांना दाखवायचं आहे की अजितदादा गेला, मी तुमचा आहे कोणतरी तुमच्याबरोबर, हे दाखवण्याकरता हे सगळं चालू आहे। त्यांनी आरोप केले की 400 पार भाजप झालं तर घटना बदलेल, असा कुठलाही विषय भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावर नाही आणि अशा घटना याच्या अगोदर अनेक वेळा कालानुसार बदलल्या गेल्यात आणि तशी तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच करून ठेवलेली आहे। कालानुसार तुम्हाला घटनेमध्ये बदल करता येतो, त्याच्यापूर्वीसुद्धा काँग्रेसने अशा काही घटनात्मक बदल केलेले आहेत आणि मूळ जी घटना जी असते तिला कुठेही हात लावला जात नाही। जे गोष्टी काळानुसार बदलाव्या लागतात त्या बदलण्याचा अधिकार लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बाबासाहेबांनीच दिलेला आहे। त्याच्यामुळे या जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाला या बाबासाहेब आंबेडकरांमुळे ह्या सभागृहामध्ये जाता आलं, त्यांचा एवढा त्याला स्वतःला भान राहिलं नाही की आपण बाबासाहेबांचा हातात फोटो घेतला आहे आणि आपण फोटो फाडतोय, त्यांचा कार्यकर्ता सांगतोय त्यांना फाडू नका म्हणून, तरीसुद्धा नौटंकी होती ती, त्याच्यामुळे ते फाडले गेले आणि आता माफी मागून काही अर्थ नाही। आता त्यांनी माफी मागून चालणार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, राजकीय संन्यास घ्यावा। महाड येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांनी बाबासाहेबांच्या अनुयायांचा अपमान केला, घटनेचा अपमान केला। याचा निषेध म्हणून भाजपतर्फे रत्नागिरी येथे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।
दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड पुतळा दहन कार्यक्रमांमध्ये जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा जाहीर निषेध आणि धिक्कार करण्यात आला। तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं। घटना आलेली त्यांचा अवमान आणि दुसरं म्हणजे जो मागासवर्गीय समाज आहे त्याला पुढे आणण्याकरता बाबासाहेबांनी आपलं योगदान दिलं, त्यांचा जर फोटो जाणार असतील त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल झाला पाहिजे अशा मागणी होती। त्यात फक्त अट्रॉसिटी म्हटलं नाही, याच्यात दिलेलं नाही, तुझ्या याच्यात दिलं पण मी माझ्या याच्यात सांगतो त्यात फक्त आपण गुन्हा दाखल करा म्हटलंय, पण अट्रॉसिटी व्हावी असं आमचं म्हणणं आहे। भले जरी गुन्हा मांड झाला असेल तर तुझा आम्हाला कठोर कारवाई करा। हो, कठोर, जास्तीत जास्त कठोर। आणि करून घ्या। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।